रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक. सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार. मुंबई ठाण्यामध्ये युती करण्याचा 100% निर्णय. चव्हाणांची माहिती. महापौर महायुतीचाच होणार. आगामी निवडणुका महायुतीच जिंकेल. महायुती म्हणून विकासाच्या अजेंड्यावर निवडणुका लढवणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीत बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 130 ते 140 जागा लढण्यावर ठाम. शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार. सूत्रांची माहिती. 2 आमदार असताना काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. जनता सरकारमधील लोकांना घरी पाठवायच्या तयारीत. नाना पटोलेंची टीका. हैदराबादच्या राजमुद्रीवरून 15,000 झाडं नाशिकमध्ये दाखल. उद्यापासून वृक्ष लागवडीला सुरुवात होणार. दरम्यान कुंभमेळ्याच्या मलनिस्सारण केंद्रासाठी 1270 झाडांवर कुऱ्हाड. साधू संत झाडावर राहतात का? तपोवनातील एकही झाड तोडू नये. एक दिवस लोक चीड व्यक्त करत चले जाव म्हणतील. अण्णा हजारे आक्रमक. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील कात उद्योजकांवर ईडीची धाड. सचिन पाकळेंच्या निवासस्थानी ईडीकडून चौकशी सुरू. काल सकाळपासून ईडीच्या 2 टीम पाकळेंच्या कार्यालयात. यवतमाळच्या वणीमध्ये 4 ठिकाणी कोळसा व्यापाऱ्यांवर सीबीआयचा छापा. निकृष्ट कोळशाचा पुरवठा करून हजारो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप. कोल्हापुरी पायताण आज 7 समुद्रापार जाणार. प्राडाचा कोल्हापुरी चप्पलच्या विक्रीसाठी मिडकॉम आणि मिडकार संस्थांची सामंजस्य करार. मायक्रोसॉफ्टकडून मुंबईमध्ये मोठी गुंतवणूक. राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार होणार. सूत्रांची माहिती.